वीर चला चला आता आत्यांकडे जायचं आत्यांकडं चला विरू 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 चल चल आजीकडे जायचंय भेटायला चल बरं या बाजूला या कुठे आजू काका विकन आलाय ओ भैया लगेज लगेज उठाना है व्हिडिओ मध्ये दिसाले अरे चाइल्ड लॉक आहे हा आता उघड ओ भैया ओ सामान जरा ऊपर ले जाना है अरे चाइल्ड एवढा मोठा झाला हम क्या बोल रहे हो भैया चाइल्ड असं झाला भैया चाइल्ड असं झालास ओ काका आहेत आपले काका आहे विसरला विसरला काय कधी तू लाड करणार नाही काय साधं विचारणार नाही हे वीर रडून दाखव त्याला रड मी रडत नाही वीर रडून दाखव मी नाही रडत ही लगेच की नाही माझ्या विरुद्ध कुणी आलं की नाही पहिला त्या माणसाची बाजू घेणे या बाईला दुसरं काय जागा आहे का बघ बघ हा काका लय हुशार आहे हा जर्मनीला 3 वर्ष होता लय पैसे छापून आलाय खरं आणि लय हुशार आहे याच्याकडनं सगळं काही काय तुझ्या काकाकडनं फक्त याने काकाचे जोक घेऊ नकोस काय कॉमेडी सेन्स अजिबात घेऊ नकोस हा कॉमेडी सेन्स शिवलरीला तो चिवलरी म्हणतोय शिवलरीला चिवलरी हे ते जोक आहेत वीर ह्याचं ऐकू नकोस काय बघ याचं डोकं ह्याचं काय ऐकू नकोस काकाचे डोकं चल हा तुझा आजीला आमचा खोळा अरे इकडं हा उज्ज्वलजीत जा काकाला पकड जा पकड काकाला वीर जाऊ नको सर कॅडबरी बिडबरी घेतल्याशिवाय जायचं नाही आपण कॅडबरी वगैरे दिल्याशिवाय माझं पोरगं जात नाही व्हिडिओ काढतोस म्हणजे माझा अवतार तुला समजेल काय वीर ही पद्धत झाली का ठीक आहे वेळ झाली काय इथं माझी आत्या चिडली आहे कारण मुंबईमध्ये येऊन सुद्धा आम्ही तिच्याकडे न राहता हॉटेलमध्ये राहिलो होतो आपलं घर असून बाहेर इकडे बघा इकडे बोला इकडे बॉल 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 फुटबॉल खेळणार दाजी काका मामा किती जणांचा केक आणला आत्याकडे सांगा आता तुम्ही सगळ्यांनी काका मामा विश केले ना मामा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे मामा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर मामा अरे मेणबत्ती हॅपी बर्थडे टू यू बरं आत्या मला सांगा ही स्पेशल काय आज पिठलं भाकरी मुंबई पद्धतीची कोल्हापुरी पिठलं भाकरी ओ भैया ओ ये 2 प्लेट लगा के देना भैया भाजलं पहिला उत्सव मूर्तींना खायला राहिली काम कर की ग आजू काम करतील टाकतो मी विरो कसं बसतोय आपण अंगत पंगत भारी वाटलं तू खाली बसला आजी जेवायला डाऊन टू अर्थ डाऊन टू अर्थ मग ग्राउंड फ्लोअरला जाऊन बस होय डाऊन टू अर्थ आहे की नाही ग्राउंड फ्लोअरला जाऊन बसायचं लाज वाटत की तू व्हिडिओ काढतो आणि फालतू जोक मारतो ते व्हिडिओ मध्ये चांगले होते मी डॉनने शिकलोय नाही खाऊ वाव वाव काय कुणी दिलं कुणी दिलं आईला दाखव तुझा ड्रेस आजीना थँक्यू म्हण वीर अरे ते मी नाही शर्ट पण राहू दे करे हे घे नशीब माझ्याकडे होतं कारण होय वीर वीर हे घे हे मे नाही हे मे नाही हे मी नाही समजा हे मे नाही हाय काय दिलंय हे घ्या त्याला दे की अरे पण तो वीर वीर काय दिले तुला काय दिलं बघ अरे नेहा जा की ग जरा हे कर आता त्याला हे मिळाले ना बद्दल तू थँक्यू म्हण गुड बॉय त्याला छोटा पडेल पण बघ मी बाहेर जाऊन उभारणार होतो मला काय नाही छोटा पडेल पण एकदा बघ ऍडजस्ट करून घे मी बारीक व्हायला काय जिम लावल्या तुला व्हिडिओ चालले जरा ऍक्टिंग तरी करायला अरे असं चाललंय आला सकाळ लोक
लिहून ठेवा. आता मी दिली नाही तर माझ्यावर राग धरेल बाबा. एकदम एक गोड द्या त्याला फक्त. एकदम खरा. चला आत्या निघतो काय मी. चला आम्ही आत्या मामा बाय बाय. असं घाई करू नका. आजू वहिनी बाय बाय. नाही खरंच नको. मी आता माझ्या बहिणीकडे आलो इथं कांजूर मारला काय तिच्याकडे राहायला काय तिला भेटायला. मी तिची बिल्डिंग किती मजली टोटल मला माहीत नाही कारण ती 47 मजल्यावर राहत्या. तुम्ही म्हणशीला हे सारखं काय बिल्डिंग सांगतोय पण मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि मला की नाही ही बिल्डिंग बघून की नाही म्हणजे मी डोक्याला हात लावला आहे केव्हा केवढे बाप रे काय म्हणायचं प्रकार. बरं सगळ्यांच्या ओळख करून द्या. ह्या प्राची वहिनी आहेत आमच्या आजीच्या मिसेस. ही माझी मैत्रीण आहे नेहा. तिच्या पलीकडे सायली विरूची आत्या. तिच्या पलीकडे विरूची बहीण लता दिदी. मग इकडं आणि जिजू माय मॅन क्रश. इथं माय फ्रेंड आणि माझे ब्रदर इन लॉ समीर जिजू. आणि इथं माझ्या आत्या छोट्या आत्या. या छोट्या आत्या आणि ह्या मोठ्या आत्या आहेत पण त्या वीरच्या दिदी आहेत तरी पण. आणि विरू तू कुठं आहेस. वीर इकडे बघ की हाय कर ना माऊ. काळा टिक्का लावा रे चिकन दिसायला लागली. तू मुग्गी दिसते म्हणजे उभार बघ्या उभार लवकर. सगळी म्हणजे तू मुग्गी दिसतोय. तू मुग्गी दिसतोयस. नाही म्हणा मी मुग्गी नाही दिसत. आणि आमचे चीफ गेस्ट मॅन ऑफ द आर आणि कोल्हापूर बार असोसिएशनचे शान आन बान मिस्टर के.व्ही. पाटील सर जे माझे मामा आहेत. माझ्या ह्या आत्या त्यांचे मिस्टर आहेत. मामा खूप कमी बोलतात आणि मामा एकदाच बोलले की सगळ्यांना शांत करतात. आणि त्यांच्या मागे ज्या इंदिरा गांधी दिसत आहेत त्या ती माझी बहीण आहे. तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये तिला बघितलेलं. ती माझी बहीण आहे. नको असलं का म्हणणं. आता हे मला बीप करायला लागणार आहे. ही पुजारी दे आणि हिच्याच घरात मी थांबलेलो आम्ही का पुजारी ती काय आहे. सगळ्यांना रेड वाईन सर्व केली जात आहे. कोकम आहे कोकम. बरं मी तुम्हाला काल रात्री की नाही कुठं झोपलेलं दाखवतो काय व्ह्यू दाखवतो. व्ह्यू एकच मिनिट काय हे आम्ही 47 मजल्यावर आहे. असा विषय आहे समोर एक नंबर. आणि रात्री इतकं भारी दिसत होतं की नाही कारण काय विषय माहिती आहे काय हे पूर्ण असं आहे बघा. हे की नाही हा बेड आमचा आणि असं पूर्ण खांदं वरपर्यंत की नाही असल्यामुळे एवढं भारी दिसत होतं की नाही रात्री एक नंबर. समीर जीजू घर कसं वाटलं तुम्हाला. आलेला जिजू आमची सायलीला पिडत नाही ना तुम्हाला. नक्की ना. तूच पहिल्यांदा विचारलं. हो शेवटी तिने जिजू व्हायचे मित्र आहेत माझे. तो आमच्या पुजारीचं घर की नाही हे 47 मजल्यावर आहे आणि हा समोरचा व्ह्यू आहे. आणि इतकं सगळं छोटं दिसते की नाही. ही बिल्डिंग आहे टोटल 48 मजल्याची काय. ही समोरची छोटी घरं दिसायला की नाही हे कांजूर नावाचं गाव आहे. आणि त्याच्या पुढं की नाही तुम्हाला ही जी सगळी झाडं दिसायला की नाही हे आपले मँग्रोव्ज आहेत. म्हणजे मराठीत की नाही आपण जे म्हणतो सुंदरी ते ह्याच्या पाण्यात येणारी वनस्पती. आणि जे पुढं पाणी दिसते की नाही हे पाणी म्हणजे ठाण्याची खाडी आहे. आणि पुजारी ती सांगत होती की पावसाळ्यात इथं एक नंबर वातावरण असते. म्हणजे ह्या उंचीला की नाही अक्षरशः आपल्या बाल्कनीमध्ये ढग वगैरे आले असतात. त्यामुळे एकदा इथं पावसाळ्यात यायला लागते. बाय जेव्हा मी बाय बाय नाईशा. चला बाय बाय लता दीदी. बाय 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 मामा फायनली चाललो. बाय बाय भैया. आत्या बाय सायली आत्या बाय बाय इंदिरा गांधी. बाय जिजू. बाय सेफ ट्रॅव्हल्स. बाय प्राची वहिनी. बाय समीर जिजू. आम्हा समीर तुम्ही दिसत नाही उन्हामुळं. हां ओके हे चला वीरला घेऊन ये. नाही घेतला. बाय कर सगळ्यांना वीर. बाय बाय बाय. हो जातो. तर आजचा व्लॉग इथे संपूया आणि आय होप तुम्हाला माझी मुंबईची फॅमिली आवडली असेल. जाता एवढं सांगतो की गेले 3 दिवस जे मुंबईमध्ये आम्ही फिरलो एन्जॉय केलं त्यामुळे मुंबईमधून निघताना खूपच वाईट वाटत होतं. आणि मेन म्हणजे मुंबईच्या ट्रिपमध्ये माझा आणि वीरचा बॉन्ड खूप स्ट्रॉंग झाला.
कारण नेहा पेपरला जायची त्यावेळी मी आणि वीर दिवसभर फिरायचो, त्याला खायला मी घालायचो आणि तिथे आम्ही जे प्राणी वगैरे बघितले ते वीरने पहिल्यांदा स्वतःच्या डोळ्याने बघितले होते जवळून. त्यामुळे त्याचे ते मोमेंट माझ्यासोबत शेअर झाले आणि आमचा बॉन्ड की खरंच खूप स्ट्रॉंग झाला. जेवढी ही ट्रिप आम्ही एन्जॉय केली, आय होप तुम्ही सुद्धा ती व्हिडिओ बघताना एन्जॉय केली असेल. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर आणि तरच लाईक करा, आवडला नसेल तर सप्पाई डिसलाईक करा, काही विषय नाही. आणि का आवडला नाही ते कमेंटमध्ये सांगा, मी नक्की इम्प्रूव्हमेंट करेन. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंतसाठी टेक केअर, बाय बाय.